19व्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेट या खेळातील कामगिरी जसजशी उत्तमोत्तम होऊ लागली तसतशी ब्रिटिशांना त्यांच्याच खेळात त्यांच्याच मातीत हरवण्याची स्वप्न भारतीय खेळाडूंच्या मनात जोमाने फुलू लागली होती. परंतु 1911चे साल उजाडले तरी हे स्वप्न प्रत्यक्षात मात्र साकारले गेले नव्हते. याला कारणही तसेच होते. ब्रिटिश खेळाडूंना हरवण्यासाठी त्या दर्जाचा खेळ करणाऱ्या खेळाडूंचा संघ अजून एकत्र आलेला नव्हता. याआधीही असे प्रयत्न झाले होते, पण त्याला यश मिळत नव्हते. शेवटी राजा भूपेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील संघाने ही किमया करून दाखवली आणि ही कामगिरी यशस्वी करून दाखविण्यात ज्या एका खेळाडूचा सिंहाचा वाटा होता ते होते पी बाळू, अर्थात पालवणकर बाळू. पालवणकर बाळू यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याआधी भारतीय क्रिकेटच्या इतिहासाबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊया. इतिहासकारांच्या मते 1721मध्ये भारतात पहिल्यांदा क्रिकेट या खेळाची सुरुवात झाली. गुजरात येथील खंबात येथे इंग्रज अधिकाऱ्यांनी हा खेळ खेळला. भारतीयांमध्ये सर्वात आधी क्रिकेट खेळणाऱ्यांमध्ये मुंबईतील पारसी लोक होते. इंग्रज अधिकाऱ्यांशी असलेल्या मैत्रीमुळे त्यांना ही संधी मिळाली. सुरुवातीला पारसी क्रिकेट क्लब आणि हिंदू क्रिकेट क्लब स्थापित झाले, जे इंग्रज क्लबसोबत सामने खेळत. त्या काळात भारतीय ही ओळख नव्हती, त्यामुळे समाज आणि जातीवर आधारित संघ होते. 1875 साली महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत धारवाडला पी बाळू यांचा जन्म झाला. चामड्याशी संबंधित काम करणारे म्हणजेच चर्मकार कुटुंबात ते जन्मले. वडील सैन्यात होते, त्यामुळे घरची परिस्थिती बरी होती. ब्रिटिश खेळाडूंना पाहून त्यांनी वापरून टाकलेल्या क्रिकेटच्या वस्तूंच्या सहाय्याने बाळू आणि त्यांचे भाऊ लहानपणी क्रिकेट खेळायला शिकले. पुढे ते नोकरीच्या शोधात पुण्याला आले. जातीच्या आधारे त्यावेळी जी कामे केली जायची तसेच काम करण्यासाठी पुण्यातील चामड्याच्या फॅक्टरीत काम करण्यासाठी ते आले होते. 1892मध्ये पी बाळू यांनी इंग्रजांच्या पुणा क्रिकेट क्लब येथे नोकरी करण्यास सुरुवात केली, जेथे ते खेळपट्टीची देखरेख करणे, प्रॅक्टिस नेट उभे करणे अशी कामे करायचे. या मोबदल्यात त्यांना महिना 4 रुपये मिळायचे. याआधी ते पारसी क्रिकेट क्लबमध्ये काम करत होते. या दरम्यान त्यांना इंग्रज क्रिकेट खेळाडूंना नेटमध्ये बॉलिंग करण्याची संधी मिळाली. ब्रिटिश बॅट्समन स्ट्रॉस यांनी ही पहिली संधी त्यांना दिली. पुढे त्यांना इंग्रज संघाच्या नेट प्रॅक्टिसमध्ये नियमित गोलंदाज म्हणून मान्यता मिळाली. त्या काळातील प्रसिद्ध इंग्रज फिरकीपटू पाल्टन यांना त्यांनी गुरु मानले आणि त्यांच्याकडून फिरकीचे धडे घडवले. ब्रिटिश खेळाडूंनी पी बाळू यांच्या फिरकीची दखल घेतल्यामुळे पुण्यात त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. परंतु त्यांच्या जातीमुळे पारसी, हिंदू आणि मुस्लिम संघात त्यांना स्थान दिले जात नव्हते. याबाबत इतिहासकार रामचंद्र गुहा लिहितात, हिंदू क्रिकेट क्लबमधील काही तेलुगू सदस्य बाळू यांना टीममध्ये समाविष्ट करण्याच्या बाजूने होते, तर काही स्थानिक मराठी भाषिक ब्राह्मण याच्या विरोधात होते. अशातच ब्रिटिश खेळाडू जे ग्रेग यांनी या संघर्षात उडी घेतली आणि एका इंटरव्ह्यूत ते म्हणाले, मूर्ख आहेत ते लोक जे पी बाळू यांना संघात घेऊ इच्छित नाहीत. वृत्तपत्रातही याबाबत चर्चा व्हायची, त्यामुळे बघता बघता हा मुद्दा चर्चेचा विषय बनला. शेवटी बऱ्याच संघर्षानंतर पी बाळू यांना हिंदू क्लब संघात सामील करून घेण्यात आले. कौशल्य आणि कर्तृत्वाच्या आधारे जरी संघात सहभागी करून घेतले असले तरी पी बाळू यांच्यासोबत मैदानाच्या आत आणि मैदानाच्या बाहेर वेगळा व्यवहार केला जायचा. दलित असल्याने त्यांना वेगळ्या कपात चहा दिला जायचा. त्यांच्या जेवणासाठी वेगळी ताटवाटी असे आणि त्यांनाच ती धुवून ठेवावी लागत असे. खेळादरम्यान त्यांना पाणी प्यायचे असल्यास किंवा हातपाय धुवायचे असल्यास त्यांच्याच जातीचा माणूस त्यांना पाणी आणून देत असे. जातीभेदामुळे जरी ते सर्वात खाली असले तरी खेळात मात्र ते सर्वांपेक्षा अव्वल होते. इंग्रज संघ त्यांच्या फिरकीला घाबरायचा आणि त्यांचा सन्मान करायचा. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सातारा येथील जिमखाना संघासोबत झालेल्या मॅचमध्ये त्यांनी 7 विकेट्स घेऊन इंग्रज संघाचा पराभव केला होता. तेव्हा संपूर्ण सातारा शहरात हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. युरोपीय संघाला हरवून पुण्यात आल्यानंतर समाजसुधारक महादेव गोविंद रानडे यांच्या हस्ते पी बाळू यांना गौरवण्यात आले. बाळू बरोबर खेळत असाल तर त्यांच्या बरोबरीने खा प्या असा सल्ला त्यांनी दिला. एका सभेत लोकमान्य टिळकांनी बाळू यांच्या कामगिरीचे कौतुक केले. 1911मध्ये इंग्लंडच्या ऐतिहासिक अशा पहिल्या दौऱ्यात चमकदार कामगिरी करून भारतात परतल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. जातीपातीची कर्मठ चौकट भेदल्याबद्दल मुंबईत डिप्रेस्ड क्लासेस ऑफ बॉम्बे संघटनेतर्फे पी बाळू यांना गौरवण्यात आले. त्या कार्यक्रमात बाळू यांना जे सन्मानपत्र देण्यात आले ते लिहिलं होतं भीमराव आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. डॉक्टर आंबेडकरांचा सार्वजनिक जीवनातला हा पहिलाच कार्यक्रम असल्याचं काही पुस्तकांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 1913मध्ये हिंदू संघात बाळू यांच्या बरोबरीने शिवराम, विठ्ठल आणि गणपत हे तिघे भाऊही खेळू लागले. अनुभव आणि कामगिरीच्या जोरावर पी बाळू यांना कॅप्टन करण्याची मागणी जोर धरू लागली. परंतु समाजरचनेत तळाशी असलेल्या अस्पृश्य माणसाला कॅप्टनपदी नियुक्त करणं हे त्या काळी जातीची उतरंड
फिरून टाकण्यासारखं होतं. त्यामुळे बाळू कॅप्टन होऊ शकले नाहीत. पुढे बाळूंचे धाकटे भाऊ विठ्ठल यांना काही वर्षाच्या संघर्षानंतर हिंदू संघाचं कर्णधारपद मिळालं. त्यांनी यशस्वी नेतृत्व करत विश्वासार्थ ठरवला. पी बाळू यांच्या कर्तृत्वाला दाद म्हणून मुंबईतल्या प्रभादेवी भागातील एका रस्त्याला पी बाळू हे नाव देण्यात आले आहे. पी बाळू यांच्या जीवनावर चित्रपटाची घोषणा 2017 मध्ये करण्यात आली होती. मात्र तूर्तास तरी हा चित्रपट प्रत्यक्षात साकारलेला नाही.